बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून शिवजयंतीच्या आधी 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। प्रशासनासाठी हा सोहळा एकूण 3 दिवसांचा असतो आणि या 3 दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। शेतीशी संबंधित, उद्योगांशी संबंधित, स्थानिक या ठिकाणी जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून असे आणि यासाठी गर्दी असतेच आणि त्याचबरोबर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून ज्योत प्रज्वलित करण्यासाठी म्हणून खूप मोठ्या संख्येने तरुण किंवा तरुण मंडळ या शिवनेरी गडावरती येत असतात। या गडावरती ज्योत प्रज्वलित करून मोठ्या संख्येने, मोठ्या जमावानी हे सगळे खाली उतरत असतात आणि त्याचवेळी तेवढ्याच मोठ्या संख्येने खालून वरती येण्याचा देखील प्रयत्न होत असतो शिवभक्तांकडून आणि त्यामुळं काहीसं गोंधळाचं वातावरण काल रात्री निर्माण झालं होतं। मात्र परिस्थिती योग्य पद्धतीनं या ठिकाणी हाताळण्यात आली आणि आता हा शासकीय सोहळा आपण पाहतो आहोत। या जुन्नर मधले शालेय विद्यार्थी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतायत। समोर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत। शिवजयंती तर संपूर्ण जगभरामध्ये साजरी होत असते। महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक चौकामध्ये आज आपण ही शिवजयंती साजरी होताना पाहतो। संपूर्ण महाराष्ट्र आज हा उत्सव साजरा करत असतो। मात्र शिवनेरी गडावरची शिवजयंती खास वेगळी असते। अगदी मोजकी अशी जागा या गडावरती जी आहे, एक पठार, त्या पठारावरती या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। या शिवनेरी गडावरती जे काही दगडी बांधकाम त्यावेळेस आता सुस्थितीमध्ये आहे, त्या बांधकामाला अनुसरून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि यातीलच एका इमारतीमध्ये शिवजन्माचा पाळणा जोजवला जातो आणि या इमारतीच्या शेजारीच आपण आता पाहतो आहोत सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी सादरीकरण होतंय। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शालेय विद्यार्थ्यांचं हे सादरीकरण पाहतायत। कौतुकाने या सगळ्या सोहळ्याला हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। जयंतीच्या निमित्ताने या मंदर मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण या शालेय विद्यार्थ्यांचं सादरीकरण सुरू आहे। आपण ते प्रेक्षकांना दाखवूया। किल्ले शिवनेरीवरती मराठा सेवा संघाच्या वतीने 396वा शिवजन्मोत्सव संपन्न करताना महाराष्ट्र राज्यात
आणि महाराजांना मानवंदना देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीनं अभिवादन सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि अशा या अभिवादन सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित होत आहेत आणि सर्व शिवप्रेमी या निमित्तानं अभिवादन सभेमध्ये समाविष्ट झालेला आहात. तुम्हा सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. हे आपल्या मला जागा ठेव.